शिवसेना उद्धव गट के भिवंडी शहर जिला अध्यक्ष ने दी महानगर पालिका के आयुक्त और महामंडल के संबंधित अधिकारियों को चेतावनी। बता दें कि यह चेतावनी इसलिए दिया गया कि भिवंडी का एकमेव बस स्टैंड जो कि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल द्वारा चलाया जाता है, इस एसटी स्टैंड में कई लोगों ने अपनी राजनीतिक लुटिया से की कि एसटी स्टैंड को एक अलग रंग रूप देंगे, लेकिन आपको बता दें कि कई वर्ष बीत गए, एसटी स्टैंड में किसी प्रकार का बदलाव नहीं हुआ। चाहे वो शौचालय की बात की जाए, चाहे राहगीरों की व्यवस्था की बात की जाए, चाहे आपको बता दें कि यहाँ पर एसटी बस स्टैंड के जो चालक मालक हैं उनकी व्यवस्था की गई है। आपको बता दें कि मानसून की शुरुआत हो चुकी है और भिवंडी का एसटी स्टैंड बस स्टॉप जो है पूरी तरह से तालाब के जैसा देखने को मिलता है हर साल बरसात में। इस बार भी इसी तरह गंदे पानी, वहाँ गंदे पानी में मलेरिया, टाइफाइड जैसे मच्छर फैलकर कहीं ना कहीं हम कह सकते हैं कि जो राहगीर आते हैं उन्हें बड़ी बीमारियों का सामना भी करना पड़ सकता है। इस बीच भिवंडी शहर शिवसेना उद्धव गट के जिला अध्यक्ष प्रसाद पाटिल के नेतृत्व में आज एक डेलीगेशन महानगर पालिका के आयुक्त अजय वैद्य को दिया गया। तो वहीं पर एसटी महामंडल बस के जो अधिकारी हैं संबंधित उन्हें एक ज्ञापन देकर ये मांग की गई कि अगर जल्द से जल्द एसटी बस स्टैंड पर सुधार नहीं लाया गया, साफ सफाई को लेकर, शौचालय को लेकर, पीने के पानी को लेकर और नागरिक की सुविधाओं के लेकर अगर बदलाव नहीं किया गया तो शिवसेना अपने स्टाइल में यहाँ पर आंदोलन छेड़ेगी। प्रसाद पाटिल के साथ में आप देख सकते हैं कि महेंद्र कुमार, नाना पटोले और शिवसेना के कई पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। हमारे चैनल से बातचीत के दरमियान भिवंडी शहर शिवसेना के अध्यक्ष प्रसाद पाटिल ने चेतावनी भरे शब्दों में क्या कहा, आइए सुनते हैं। आम्ही भिवंडी एस टी डेपोमध्ये आलेलो आहोत। हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। उन्हाळ्यात पण हीच अवस्था असते, पूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे म्हणजे एक तलावाचं स्वरूप आलेलं आहे इथे। आज इथे जर बघितलं तर आज चारी साईडनी लोक इथे येतात। कल्याण, मुंबई, भिवंडी, शहापूर, मुरबाड, जव्हार, पालघर सगळीकडची लोक येत आहेत आणि आज बाथरूमची पण इथे अशी अवस्था आहे का तिथे बाथरूममध्ये आपण उभं राहू शकत नाही, ही परिस्थिती आहे इथली। आणि वारंवार पत्रव्यवहार करून याच्यावर काही त्यांचं पुढे म्हणजे काहीच त्यांचं त्याच्यात कारवाई नाही आहे। आज आम्ही कमिशनर साहेबांना पत्र दिलं, ते म्हणतात ते PWच्या अंडर येतं आहे, प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे हे असतात। आता आम्ही पुढे पुरं पडायचं ॲक्च्युली आम्ही जर आता नाही झालं, यांनी याच्यावर जर ऑब्जेक्शन नाही घेतलं किंवा याच्यावर काम जर नाही केलं तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्याचे जबाबदार महामंडळ एसटी डेपोचे मेन साहेब असतील। आज बस स्टँड परिसरामध्ये असलेल्या ज्या असुविधा निर्माण झालेल्या आहेत प्रवासी लोकांसाठी, त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी शहराचे आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या सन्माननीय शहर प्रमुखांच्या समेत या ठिकाणी आलो। इथे येण्यापूर्वी आम्ही प्रथम महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एस टीचा जो प्रिमायसेस आहे तो PWDच्या अंदर येतो, त्यामुळे आपण तिकडेच जा, म्हणून आम्ही या ठिकाणी इथे यायचंच होतं। इथे येऊन आम्ही एस टीचे जे डेपो मॅनेजर शेख साहेब त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणचा दौरा केलेला आहे। शौचालयाची अवस्था अतिशय खराब आहे। इथे आमच्या मायमावल्या येतात, प्रवासी लोक जे येतात त्यांना जर कधी कुठे शौचालय किंवा इतर विधीसाठी जायचं असेल तर प्रचंड घाण त्या ठिकाणी आहे। तो जो ठेकेदार आहे त्यालासुद्धा तंबी दिलेली आहे की चांगल्या प्रकारचे तुम्ही सुगंधी जंतुनाशकं वापरा, ही तंबी त्यांना दिलेली आहे। या ठिकाणी हा जो डेपो आपण जर कधी पाहाल व्यवस्थित तर तो अतिशय धोकादायक अवस्थेमध्ये आहे। म्हणजे उद्या सकाळी एखादी घटना घडली तिथे प्रवाशांच्या प्राणालासुद्धा त्यांना मुकावं लागणार आहे, अशी कंडिशन आहे। तुम्ही जाऊन, माझी विनंती असेल तुम्हाला प्रेसवाल्यांना की तुम्ही ते पिलरची तुम्ही शूटिंग घ्या आणि तीसुद्धा तुम्ही यावेळी सोशल मीडियावर दाखवा म्हणून। या सर्व घटना ज्या आहेत त्या आम्ही टॅक्स भरतो, आम्ही तिकीट काढतो, आम्ही पैसे भरतो आहे आणि जर कधी आमच्याच प्रवाशांना, आमच्याच बांधवांना जर कधी त्या सुविधा मिळत नसतील तर मग अशक्य आहे। म्हणून आम्ही आता त्यांनी केलेलं पत्र त्यांच्यासुद्धा प्रत आम्ही मागवलेले आहेत। आम्ही आमच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयामध्ये या बाबतीत 100% आवाज उठवणार आहोत आणि भिवंडीतील प्रवाशांना यापासून नक्कीच आम्ही सुविधा देणार आहोत। ज्यावेळेस समजा ह्यापूर्वीही 8-10 दिवसामध्ये हा प्लॅन ज्या असेल तिथे खड्डे बुजवले नाही तर तुमची भूमिका काय राहील? भिवंडीमध्ये जर कधी असं आम्हाला कोणी थातूरमातूर उत्तरे देऊन हे करत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही समर्थ आहोत त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यायला। आणि त्यावेळेसचं आमचं आंदोलन असेल, अतिशय उग्र आंदोलन असेल,
किंबहुना आम्ही याच पाण्याने या अधिकाऱ्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.